नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पिंकी ही चिमटेवाल्या बाबांच्या रूपात म्हणू लागते की मला ती गोष्ट दिसते असं म्हणत पिंकी ही जोरजोराने तो चिमटा वाजवू लागते आणि त्यानंतर मधूच्या बेडवर इकडे तिकडे नाचत असते. चिमट्याचा आवाज करते आणि म्हणते की माझा चिमटा कधीच खोटं बोलणार नाही, ती गोष्ट इथेच आहे असं म्हणत ती चिमट्याचे निशाण दाखवत मधूच्या कपाटापर्यंत येते आणि म्हणते हो इथेच आहे ती वस्तू, इथेच आहे असं म्हणत ती मधूचं कपाट उघडते. आता मात्र मधू घाबरून गेलेली असते. तर रुक्मिणी काकू म्हणू लागतात काय, तर पिंकी म्हणते की हो चोरीचा माल इथेच आहे. तर आता ऋतुजा काकू म्हणतात चमत्कार, चिमटेवाले बाबा की जय, चिमटेवाले बाबा की जय. तर त्यानंतर पिंकी म्हणू लागते बालिके तू पुढे ये, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर. अगर तपश्चर्या केल्यानंतर मी तुझ्या दर्शनासाठी आलो आहे, तुला मी दर्शन दिलं आहे बालिके. आता तूच या कपाटाचा शोध घे, तूच तपास घे, तुला काहीतरी नक्कीच सापडेल. आता ऋतुजा काकू तपास घेत असतात. तर आता मधू थांबवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणू लागते उगाच का बघताय तुम्ही, तुम्हाला काही मिळणार नाही. तर रुक्मिणी काकू ऋतुजा काकूला म्हणतात बघ त्या जे काही कपड्यांच्या खड्या वगैरे आहेत त्याच्या खाली बघ, नक्कीच काहीतरी सापडेल, कारण बाबांचा अंदाज चुकणार नाही. मधू म्हणू लागते काही सापडणार नाही, तुम्ही प्लीज त्यामध्ये काही शोधू नका, मी काही चोरलं नाही आणि काही ठेवलं नाहीये. आता मधू ही कपाटाच्या आरशातूनच पिंकीजवळ पाहत असते, परंतु तिला काही कळत नसतं. ती चिमटेवाल्या बाबांना अगदी निरखून पाहत असते. तर इकडे ऋतुजा काकू मधूच्या कपाटाचा शोध घेत असतात. आता मात्र ऋतुजा काकूंना धक्काच बसतो, कारण तो नेकलेस मधूच्या कपाटातच असतो. आता ऋतुजा काकू मोठ्यानेच म्हणतात सापडला. आता मात्र मधू घाबरून गेलेली असते. आता ऋतुजा काकू म्हणू लागतात बाबा तुम्ही अंतर्यामी आहात, बाबा तुम्ही सांगितलं तसंच झालं, हा नेकलेस इथेच सापडला आहे. तर त्यानंतर रुक्मिणी काकू म्हणू लागतात राणी अगं तू तर म्हणाली होतीस ना. तर आता मात्र मधू घाबरून गेलेली असते. रुक्मिणी काकू मधूवर खूप चिडतात आणि म्हणतात राणी तू म्हणाली होतीस की हा हार चोरीला गेला आहे, परंतु हा हार तर तुझ्याच कपाटात मिळाला आहे आणि हे सगळं काही तू मुद्दाम केलंयस ना. बरं झालं तरी आता पिंकी इथे नाहीये, नाहीतर त्या बाहेरच्या मुलीसमोर माझी नाचक्की झाली असती. अगं तू असं का करते सांग ना राणी. तर त्यानंतर मधू म्हणू लागते नाही काकू मी असं काहीही केलं नाही. रुक्मिणी काकू म्हणतात आता तुझ्या समोरच तुझी चोरी पकडली गेली आहे ना, तरी सुद्धा तुला असंच वाटत आहे का, तू काहीच केलं नाहीयेस का. अगं एवढं समोर असताना सुद्धा तू असं कसं बोलू शकतेस. आता मधू म्हणू लागते नाही काकू प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मी असं काही केलं नाही. पण आता रुक्मिणी काकू मधूवर विश्वास ठेवायला तयार नसतात. तर मधू म्हणू लागते परंतु मी माझ्याच कपाटातून माझा हा नेकलेस का चोरेन. आणि मधू शांत होत म्हणते की आत्ता माझ्या लक्षात आलं की हा नेकलेस नक्कीच त्या पिंकीने चोरला असेल. आणि जेव्हा तिच्या लक्षात आलं, जेव्हा तिला कळालं की आपण तिच्यावर संशय घेणार आहोत, तिच्यावर आळ घालणार आहोत आणि तिचं सत्य बाहेर येणार, आणि म्हणूनच तिने गुपचूपपणे पुन्हा एकदा हा नेकलेस माझ्याच कपाटात ठेवला असणार. आता हे ऐकून रुक्मिणी काकूंना राग येतो आणि रुक्मिणी काकू मधूला म्हणतात परंतु मला एक सांग पिंकी असं का करेल. आता मात्र मधू शांत होते. तर चिमटेवाले बाबा म्हणतात अगदी बरोबर बालिके, तू अगदी बरोबर बोलतेस. ज्येष्ठ बालिके तुझी काहीच चूक नाहीये, तुला सत्य समजलेलं आहे. कारण हे सत्य आहे की हार हिच्याच जवळ होता, हिनेच लपवून ठेवला होता, चोरीचा माल हिच्याच जवळ होता आणि आता ही कांगावं करत आहे. असं म्हणत पिंकी जादू करत एक कंगवा बाहेर काढते. आता सगळ्यांनाच वाटत असतं की चिमटेवाले बाबांनी जादू केली आहे. सर्वजण आश्चर्याने त्यांच्याजवळ पाहू लागतात. आता पिंकी तो कंगवा ऋतुजा काकूंना देते. ऋतुजा काकूंना वाटत असतं की बाबांचा आशीर्वाद, आणि म्हणूनच ऋतुजा काकू खूप खुश होतात. परंतु मधूला पिंकीचा खूप राग आलेला असतो. तर त्यानंतर पिंकी म्हणू लागते कनिष्ठ बालिके तू खरंच खूप मोठी चूक केलीस. अगं ज्यामुळे तिच्यावर दोष द्याल आणि तिला घराबाहेर काढाल. कनिष्ठ बालिके हाच तुझा हेतू होता ना. तर त्यानंतर पिंकी म्हणते ज्येष्ठ बालिके आता निर्णय तुलाच घ्यायचा आहे, निर्णय तूच घे, कारण मी निघतो. माझे भक्तगण माझी आठवण करतायत, माझ्या भक्तगणांना मी निराश नाही करू शकत. आता रुक्मिणी काकू हात जोडतात आणि म्हणू लागतात बाबा तुमचा आशीर्वाद आमच्यावर कायम असू देत. तर पिंकी म्हणू लागते माझा आशीर्वाद तुमच्यासोबत कायम आहे, माझी कृपा दृष्टी या घरावर कायम आहे, मला निघावं लागेल, माझा आशीर्वाद तुम्हाला आहे. असं म्हणत पिंकी निघत असते. तर ऋतुजा काकू म्हणू लागतात बाबा तुमची झोळी. तर आता पिंकी ती झोळी घेते आणि म्हणू लागते हो बालिके माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी कायम आहे. अगं तू माझी मनापासून आठवण काढलीस आणि म्हणूनच तुला आशीर्वाद देण्यासाठीच मी इथे आलो. असं म्हणत पिंकी त्या चिमट्याचा आवाज करते आणि तिथून निघून जात असते. आता रुक्मिणी काकू पिंकीला थांबवत
म्हणू लागतात, बाबा तुम्ही थांबा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर पिंकी म्हणते, ज्येष्ठ बालिके बोल, तुला काय बोलायचं आहे. आता रुक्मिणी काकू म्हणतात, बाबा तुमच्यामुळे आमचे डोळे उघडले, तुमच्यामुळे सत्य बाहेर आलं, तुमचे उपकार मी कधीही विसरणार नाही आणि योग्य तोच निर्णय मी घेणार आहे. असं म्हणत रुक्मिणी काकू राणीला म्हणतात, राणी तुझ्या हातून चूक घडली आहे, तू मर्यादा ओलांडली आहेस, त्यामुळे तुला पिंकीची माफी मागावीच लागेल आणि आता बाबांचीही माफी मागावी लागेल. तर मधू म्हणते, काय. तर रुक्मिणी काकू म्हणू लागतात की हो, तुला माफी मागावीच लागेल आणि योग्य तो न्याय तरच होऊ शकतो. आता मात्र मधू घाबरून गेलेली असते. मधू म्हणू लागते, काकू हो तुमचा विश्वास नाहीये का. रुक्मिणी काकू म्हणतात, नाही, आता माझा बाबांवर पूर्ण विश्वास आहे. तू जी चूक केली आहेस ती समोर आली आहे, त्यामुळे तुला बाबांची माफी मागावीच लागेल. आता मधू रागानेच म्हणते, ठीक आहे. असं म्हणत मधू ही पिंकीच्या पायाशी येते आणि म्हणू लागते, बाबा माझी चूक झाली, मला माफ करा. आता पिंकी ही नाटक करत म्हणू लागते, बालिके उठ बालिके, माफी मागू नकोस. आता पिंकी ही नाटक करत मधूला म्हणू लागते, तुला जर माफी मागायचीच असेल तर त्या व्यक्तीची माग, कारण त्या व्यक्तीची तू गुन्हेगार आहेस. तर आता रुक्मिणी काकू मधूला म्हणतात, हो राणी तुला पिंकीची माफी मागावीच लागेल, कारण तुझ्या हातून गुन्हा घडला आहे. आता मात्र मधूचा नाईलाज होतो. आता मधू विचारू लागते, कुठे आहे पिंकी, मी तिची माफी मागायला तयार आहे. तर आता पिंकी पटकन बोलते की मी येथे असल्यावर पिंकी येऊ शकत नाही. आता हे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटतं. रुक्मिणी काकू विचारतात, काय. तर चिमटेवाले बाबा म्हणून पिंकी म्हणू लागते, म्हणजे मी इथून गेल्यावरच ती इथे येणार आहे, कारण माझी तशी इच्छा आहे आणि माझ्या इच्छेविरुद्ध कोणीही वागणार नाही आणि माझ्या इच्छेविरुद्ध काहीही घडणार नाही आणि तसं जर घडलं तर अनर्थ होईल, अनर्थ. आता मला यावं लागेल, कारण माझी तशी इच्छा, तसंच सगळं घडणार आहे. माझ्या इच्छेविरुद्ध कोणीही वागू नका, नाहीतर या बाबांचा कोप होईल. असं म्हणत पिंकी तिथून निघून जाते. आता मात्र मधू पुन्हा एकदा पिंकीला थांबायला सांगते. तर पिंकी आपली दाढी मिशी नीट करते. तर त्यानंतर मधू ही पिंकीजवळ येते आणि म्हणू लागते, बाबा मी तुम्हाला कधीही विसरणार नाही. तर पिंकी म्हणते, विसरूही शकणार नाही. असं म्हणत पिंकी तिथून निघून जाते. आता मात्र मधूला खूप राग आलेला असतो. मधू ही रुक्मिणी काकूंना म्हणू लागते, काकू त्या बाबांवर विश्वास ठेवून त्यांच्यासमोर तुम्ही मलाच खोटं पाडलं. तर रुक्मिणी काकू म्हणू लागतात, कारण सत्यासमोर बाबांनीच आणलं आहे आणि म्हणूनच मी बोलली. आणि तुला अशी करायची काय गरज होती सांग ना, असे उद्योग करायची काही गरज होती का. आज तर मला तुझा खरंच खूप राग येत आहे. आता मधू म्हणू लागते, परंतु काकू. काकू म्हणतात की हो, मला खरंच तुझा राग येत आहे. अगं असं वागायची काहीच गरज नव्हती. एखाद्या व्यक्तीवर चोरीचा आळ घालायची काय गरज होती. इकडे पिंकी ही घराबाहेर पडत असते. त्याच वेळी पिंकीच्या समोर राघव आलेला असतो, परंतु पिंकी ही राघवशी काही न बोलता तिथून निघून जाते. तर इकडे रुक्मिणी काकू मधूला म्हणतात, मधू नियम एकच, त्यामुळे तुला पिंकीची माफी मागावीच लागेल. तेवढ्यातच तिथे राघव येतो आणि राघव विचारतो, का मधूने पिंकीची माफी मागावी. तर रुक्मिणी काकू म्हणू लागतात, कारण ती खोटं बोलली आहे. तर ऋतुजा काकू म्हणतात, आपल्याला तिने काय सांगितलं होतं राघव, की तिचा नेकलेस चोरीला गेला आहे, परंतु चोरी झालीच नव्हती. तिने खोटा आळ पिंकीवर घातला होता, कारण तो नेकलेस तिच्याच रूममध्ये होता. तर आता मधू म्हणू लागते, राघव मी सांगते काय झालं आहे. अरे राघव, त्या पिंकीनेच माझा नेकलेस चोरला आणि परत एकदा तिने माझ्या रूममध्ये ठेवला, त्यामुळे त्यांना सगळ्यांनाच वाटत आहे की मी पिंकीवर खोटा आळ घातला होता, परंतु राघव मी असं काही केलं नाही. तर आता ऋतुजा काकू विचारतात, मग बाबा खोटं बोलत होते का. तर पिंकी म्हणते की हो, कारण ते बाबा खोटे होते आणि ते भोंदू बाबा होते, ते कुठलेही बाबा नव्हते. प्लीज तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवा. परंतु मधूवर कोणीही विश्वास ठेवायला तयार नसतात. आता रेश्मा म्हणू लागते, म्हणजे तुला काय बोलायचं आहे, की ते बाबा खोटं बोलतायत का. तर मधू म्हणते की हो, ते बाबाच खोटं बोलत होते. तर रेश्मा ही मधूला म्हणते, राणी वहिनी तुम्ही खोटं बोलत आहात. पिंकी म्हणते, नाही मी खोटं बोलत नाही. रुक्मिणी काकू म्हणतात, सत्य समोर आलं आहे आणि तरी सुद्धा तुला राणी असंच म्हणायचं आहे का, की तू खोटं बोलतच नाही आहेस. रेश्मा अगदी खरं बोलत आहे, तूच खोटं बोलत आहेस. तर त्यानंतर राघव म्हणतो, एक मिनिट, नक्की कोण बाबा, कोण आले होते आपल्या घरी, तुम्ही सांगाल का नीट. मला तर काहीही कळत नाही की तुम्ही कशाविषयी बोलत आहात आणि तुम्ही एवढी भांडणं का करत आहात. तर त्यानंतर ऋतुजा काकू म्हणू लागतात, राघव चिमटेवाले बाबा. अरे चिमटेवाले बाबा तुला माहीत आहेत ना, अरे ते अंतर्यामी आहेत आणि त्यांची आज आपल्या घराला भेट झाली. त्यांनी आपल्या घराला आशीर्वाद दिला. तेव्हा राघवच्या लक्षात येतं की आपल्या समोरून एक बाबा गेले होते, म्हणजे या सगळ्यांना वाटत आहे की तेच चिमटेवाले बाबा. तर त्यानंतर राघवच्या सगळं काही लक्षात येतं की ती पिंकीच असावी. आता राघव म्हणू लागतो, परंतु चिमटेवाले बाबा. तर ऋतुजा काकू म्हणतात की हो, आज चिमटेवाले बाबा आपल्या घरी आले आणि त्यांच्या समोरच सत्य उघड झालं आहे की हे सगळं काही राणीने मुद्दाम केलं, यामध्ये राणीची चूक झाली आहे. आता रुक्मिणी काकू राणीला म्हणतात, राणी एक गोष्ट लक्षात ठेव, तुला
पिंकीची माफी मागावीच लागेल. तर राघव म्हणतो, परंतु काकू. तर रुक्मिणी काकू राघवला म्हणतात, राघव तू यामध्ये पडू नकोस. राणी तुझी चूक झाली आहे, त्यामुळे तुला काही करून पिंकीची माफी मागावीच लागेल. मात्र मधूजवळ दुसरा कुठलाही पर्याय नसतो, कारण मधूवर कोणीही विश्वास ठेवायला तयार नसतात. तर आता मधू विचारते, परंतु पिंकी कुठे आहे? तेवढ्यातच तिथे पिंकी शिट्टी वाजवत येते. आता सर्वजण पिंकीजवळ पाहतात, तर पिंकी तिथे आलेली असते आणि पिंकी म्हणू लागते, मी तर इथे आहे, बोला तुम्हाला काय बोलायचं आहे. तर त्यानंतर रुक्मिणी काकू मधूला म्हणतात, मधू पिंकी आली आहे, आता तुला पिंकीची माफी मागावीच लागेल. बाबांनी ज्याप्रमाणे सांगितली त्याप्रमाणे तुला पिंकीची माफी मागावी लागेल. आता मधू चिडूनच म्हणते, बरं ठीक आहे, मी पिंकीची माफी मागायला तयार आहे. आता पिंकी ही सर्वांसमोर येते आणि समोरच सर्वांच्या खुर्चीवर बसते. तर त्यानंतर मधू ही पिंकीला म्हणते, पिंकी मला माफ कर, मी तुझ्यावर चोरीचा आळ घालायला नको होता. परंतु पिंकी ही मधूच्या समोर पाय करते आणि पाय हलवत असते. आता मात्र मधूला तिने पायाशी आणलेलं असतं. आता मधू ही पिंकीचे पाय पकडते आणि पिंकीला म्हणते, पिंकी मला माफ कर, माझ्या हातून चूक झाली, मी तुझ्यावर चोरीचा आळ घेतला, परंतु मी तुझ्यावर चोरीचा आळ घ्यायला नको होता. आता मात्र पिंकी म्हणू लागते, मधू राणी, अगं असं कधीतरी होतं, परंतु तू माझे पाय धरून माफी नको मागूस. परंतु पिंकीने तर मधूला आपल्या पायाशी आणलेलंच असतं. तर त्यानंतर पिंकी म्हणू लागते, असं काही नाहीये, तुझी जागा माझ्या मिठीत आहे, असं म्हणत तिला जवळ घेते आणि म्हणू लागते, मधू राणी अगं चुका झाल्यात, मी तुला माफ केलं, असं म्हणत ती राघवजवळ पाहते आणि राघवला ऍक्टिंग करून दाखवते. आता पिंकीने राघवला जी ऍक्टिंग करून दाखवलेली असते त्यावरून राघवच्या लक्षात येतं की ही पिंकीच म्हणजे चिमटेवाले बाबा होते. परंतु राघव काहीच बोलत नाही. राघव मनाशीच म्हणू लागतो, चिमटेवाले बाबा म्हणून सगळ्यांना वाटत आहे, परंतु चिमटेवाले बाबा दुसरे तिसरे कोणी नसून ही पिंकीच होती. तर त्यानंतर पिंकी म्हणू लागते, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, असं म्हणत पिंकी तिथून निघून जाते. राघवच्या लक्षात आलेलं असतं. तर सगळीकडे चिमटेवाले बाबा की जय असंच चालू असतं. तर त्यानंतर राघव आपल्या रूममध्ये येतो आणि म्हणू लागतो, येस मला DNA रिपोर्ट हवे आहेत, ते जर DNA रिपोर्ट मला मिळाले तर माझ्या सगळं काही सत्य समोर येईल, कृष्णा हीच सिंधू आहे हे सत्य समोर येईल आणि त्यासाठीच मला पुरावा म्हणून ते DNA रिपोर्ट हवे आहेत. आता हे सगळं काही पिंकीने ऐकलेलं असतं. आता पिंकी घाबरून गेलेली असते आणि पिंकी म्हणू लागते, म्हणजे हे रिपोर्ट जेव्हा समोर येतील तेव्हा मात्र सत्य समोर येणार आहे, परंतु नाही, असं होऊन चालणार नाही. तर तेवढ्यातच रिपोर्ट घेऊन लॅबमधून एक व्यक्ती घरी आलेली असते. तर ते मधूला म्हणू लागतात की रिपोर्ट आहेत, राघव रत्नपारखी यांनी लॅबमधून रिपोर्ट मागवले होते, DNA टेस्टचे रिपोर्ट आहेत आणि तेच रिपोर्ट देण्यासाठी आम्ही आलो आहोत. मधू म्हणते, ठीक आहे. तर त्यानंतर मधू ते रिपोर्ट घेते आणि हे सगळं काही पिंकीने पाहिलेलं असतं. आता पिंकी ही खांबाच्या मागे राहूनच म्हणू लागते, या न झालेल्या भाऊजीने DNA टेस्टचे रिपोर्ट केले आहेत, याचा अर्थ त्यांना आता एक कुठली तरी वस्तू सापडली असेल की ज्यावरून कृष्णा सिंधू आहे हे सत्य त्यांना कळू शकतं. परंतु देवा, आता या इंग्लिशवाल्या मॅमच्या हातातच रिपोर्ट आले आहेत, म्हणजे माझ्या बेस्टीचं सत्य या इंग्लिशवाल्या मॅमलाच समजणार, त्या अगोदरच मला काहीतरी करावं लागेल. तर इकडे मधू ही रिपोर्ट घेऊन आतमध्ये येते आणि एनव्हलप खोलून ते रिपोर्ट पाहणारच. तेवढ्यातच तिथे पिंकी येते आणि मधूच्या हातून ते रिपोर्ट खेचून घेते. आता मात्र मधू ही म्हणू लागते, पिंकी अगं तू काय करतेस, ते महत्त्वाचे रिपोर्ट आहेत, दे माझ्याजवळ. परंतु पिंकी म्हणू लागते, घे, तुला हवे आहेत ना, असं म्हणत पिंकी पळत असते. तर मधू तिच्या मागून पळत असते. तर त्यानंतर मधू ही पिंकीला विचारते, अगं पिंकी तू लहान आहेस का? अगं ते रिपोर्ट खरंच खूप महत्त्वाचे आहेत, लहान मुलीसारखी का वागतेस, सांग ना. अगं राघवचे महत्त्वाचे रिपोर्ट आहेत, परंतु तुला कशाला हवे आहेत सांग ना. तर पिंकी म्हणते, अगं हो तुला हवे आहेत ना, मी देते, थांब. तर त्यानंतर पिंकी ही मधूला म्हणते, हात पुढे कर. तर मधू ही रिपोर्टसाठी हात पुढे करते, परंतु त्याचवेळी पिंकीने त्या रिपोर्टचे 2 तुकडे केलेले असतात. आता मात्र मधूला धक्काच बसतो. मधू म्हणते, अगं तू काय करतेस? तर पिंकी म्हणते, कारण मी गरमागरम जादू शिकली आहे आणि तीच जादू मला तुला शिकवायची आहे. तर मधू म्हणते, नाही, मला कुठलीही जादू शिकायची नाही. परंतु त्याचवेळी पिंकीने ते पेपर ग्लासमध्ये टाकलेले असतात आणि म्हणू लागते, वेट अँड वॉच, असं म्हणत मधूला म्हणते, मधू राणी अगं का अशी चिडतेस, तुला दाखवते ना मी जादू. तर त्यानंतर मधू ही म्हणू लागते, मला तुझी जादू नाही पाहायची आहे पिंकी, अगं ते पेपर कुठे आहेत आणि हे काय करतेस तू. परंतु पिंकीने तोपर्यंत त्या पेपरांचा सुरा केलेला असतो आणि कागदा अस्ताव्यस्ता फेकलेले असतात, छोटे छोटे तुकडे करून तिने जादू केल्याचं दाखवून दिलेलं असतं. आता मधू म्हणू लागते, पिंकी हे काय आहे? तर पिंकी म्हणते, जादू, मी तुला म्हणाले होते ना की मी जादू शिकले आहे आणि तीच तर जादू मला तुला दाखवायची होती. परंतु आता घरभर त्या रिपोर्ट पसरलेले असतात, त्याचे छोटे छोटे तुकडे झालेले असतात. आता मात्र मधू घाबरून गेलेली असते. आता मधू म्हणू लागते, राघव
राघवला मी उत्तर काय देऊ? अगं तू हे काय करून ठेवलंयस? तुला कळतंय का? राघवचे महत्त्वाचे पेपर होते. तर त्यानंतर मधू ही पिंकीला म्हणू लागते, पिंकी मला तू सांग, तू पेपर कुठे लपवून ठेवलायस? पदरामध्ये आहे का? असं म्हणत ती पिंकीच्या आसपास पेपर शोधू लागते. तर पिंकी म्हणू लागते, अगं आता मी तुझ्या समोरच त्या पेपरचं काय केलं पाहिलंयस ना तू? आता पिंकी ही मनाशीच म्हणते, बाल बची पिंकी, आता न झालेल्या भाऊची दे. जर जाब विचारला तर जाब विचारण्याआधीच त्यासाठी मला पर्याय शोधायला हवा. तर मधू म्हणू लागते, पिंकी अगं कुठे आहे पेपर? मला पेपर हवा आहे. तर पिंकी म्हणू लागते, कसं करणार? अगं पेपरचे तुकडे करायला मला गुरुजींनी शिकवलेत, परंतु तुकड्यांचे पेपर कसे बनवायचे हे नाही मी शिकले. खरं तर गुरुजी शिकवत होते, परंतु एक्साइटमेंटमध्ये मी अर्धीच जादू शिकली आहे. त्यामुळे मला तरी काही आताच येत नाहीये. त्यामुळे आता तर त्या पेपरचे तुकडे झाले. आता मात्र मधू घाबरून गेलेली असते. मधू विचार करू लागते, मी आता काय करू? कारण राघवचा इम्पॉर्टंट पेपर होता. आता जर राघवने पेपर मागितलं तर मी काय करू? पिंकी म्हणते, परंतु इम्पॉर्टंट पेपर होता हे तू मला सांगितलंच नव्हतं. तू जर सांगितलं असतं तर मी तुझ्याजवळ दुसराही पेपर मागितला असता, दुसरा पेपर घेतला असता. तर आता पिंकीला मधू म्हणू लागते, अगं हे तू काय बोलतेस? तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? मी तुला सांगितलं होतं की तो राघवचा इम्पॉर्टंट पेपर आहे, परंतु तू तर माझं काहीच ऐकून घेतलं नाही. आता पिंकी ही मधूला म्हणते, परंतु मी खोटं बोलत नाही. तर मधू म्हणू लागते, परंतु मी सांगितलं होतं का तुला माझ्या हातून पेपर खेचायला? अगं आता मी राघवला काय उत्तर देऊ सांग ना? राघव आता माझ्यावर चिडणार, कारण ते राघवचे इम्पॉर्टंट पेपर होते. पिंकीला मात्र हसायला येत असतं. मधू मात्र घाबरून गेलेली असते. मधू विचार करू लागते की आता मी काय करू आणि राघवला काय उत्तर देऊ. तेवढ्यातच तिथे राघव येतो आणि मधूला विचारतो, मधू अगं कुरिअर आलं होतं का? कारण माझं कुरिअर आलं आहे आणि त्यांचा मला फोन आला होता. तर तेवढ्यातच पिंकी समोर येते आणि म्हणू लागते, आलं होतं ना, परंतु मला जादू दाखवायची होती आणि मी मधू राणीला म्हणाले होते की मला एक पेपर दे. तर मधू राणीने मला तोच पेपर दिला आणि मला म्हणाली की जादू दाखव, आणि मग मी तिला जादू दाखवली. आता मात्र मधू म्हणते, काय बोलतेस ही राणी तू? अगं तू खोटं का बोलतेस? तूच माझ्या हातातून तो पेपर खेचून घेतलायस ना? तर पिंकी म्हणते, नाही मी तुला विचारलं होतं काही महत्त्वाचा पेपर आहे का, परंतु तू तर स्वतःहूनच तो पेपर दिलास. आता राघव म्हणतो, आता 1 मिनिट, ते कुरिअर घरात आलं ठीक आहे, आणि मधू तू कुरिअर रिसीव्ह केलं हे खरंच खूप चांगली गोष्ट आहे, परंतु मला एक सांग, ते कुरिअर तू का उघडलंस? कोणाची परवानगी घेतली होतीस? तुला माहीत आहे ना की माझे महत्त्वाचे पेपर असतात. तर मधू म्हणते, परंतु राघव. तर राघव म्हणतो, आता ठीक आहे, परंतु आता मला एक सांग की पेपर कुठे आहे? तर त्यानंतर पिंकी म्हणू लागते, पेपर हिनेच तर माझ्या हातात दिला होता आणि त्यानंतर मी जादू दाखवली. राघव म्हणतो, ठीक आहे, जादू तर दाखवलीस, परंतु आता पेपर तर द्या. आता पिंकी ही राघवला म्हणते, पेपर? हा काय पेपर? असं म्हणत पिंकी दाखवते तर लादीवर सगळे तुकडे पडलेले असतात. आता ते तुकडे पाहून राघवला तर धक्काच बसतो. राघव रागानेच पिंकीजवळ पाहू लागतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मधू ही नाटक करत म्हणू लागते की आपण असताना आई डिप्रेशनमध्ये नाही जाणार. तर राघव म्हणतो की आई बाबा येण्याआधीच मी कृष्णाला घेऊन घरी येणार आहे. आता हे ऐकून मधूला धक्काच बसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, राघव पिंकीला म्हणू लागतो, कितीही तू सत्य लपवण्याचा प्रयत्न केलास तरी सत्य बाहेर येणारच आहे, आणि मला माहित होतं की ते डीएनएचे रिपोर्ट तू काहीतरी करू शकतेस, आणि म्हणूनच त्या डीएनए रिपोर्टची कॉपी मी अगोदरच मागून घेतली होती. असं म्हणत राघव त्याच्या हातातील डीएनए टेस्टची रिपोर्टची कॉपी मधुर पिंकीला दाखवतो. ते पाहून पिंकीला धक्का बसतो, परंतु तोपर्यंत तिथे कृष्णा आलेली असते. आता राघवच्या हातातील ते पेपर कृष्णा घेते. तर आता राघव पाहतो तर तिथे कृष्णा आलेली असते. आता कृष्णाला असं अचानक आलेलं पाहून राघवला धक्काच बसतो. आता कृष्णाचा पुढे काय हेतू असणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.